जीवनात यश मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांचे हे वचन नक्की पाळा. कितीही मोठी समस्या आली तरी ती पाण्यासारखी वाहून जाईल. आजच्या युगात ज्यांचे उत्पन्न कमी आहे ते बचतीचा विचारही करू शकत नाहीत आणि ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांना बचत कशी करावी हेच कळत नाही. आज आम्ही तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या काही खास गोष्टी सांगणार आहोत. त्या लक्षात ठेवल्याने तुम्ही केवळ पैसे कमावणार नाही तर बचत आणि गरजेच्या वेळी वापर देखील करू शकाल. भगवान श्रीकृष्णांचे हे शब्द तुमचे जीवनच बदलून टाकतील. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच्या वचनांचे पालन करून यश मिळवले हे आपणा सर्वांना माहीतच आहे. त्याचप्रमाणे कृष्णांच्या वचनांचे पालन करून आपण सर्वजण आपल्या जीवनात यश मिळवू शकतो. देवाचे शब्द तुम्हाला केवळ चांगले जीवनच देणार नाहीत तर या स्पर्धेच्या युगात तुम्हाला एक यशस्वी व्यक्तिमत्वही देतील, यात शंकाच नाही. जीवनात यश मिळवण्यासाठी श्रीकृष्णांचे हे शब्द नेहमी लक्षात ठेवा. जीवनात पुढे जाण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी जर तुम्हाला क्रांतिकारक बनायचे असेल तर त्यापासून दूर जाऊ नका. हे सांगण्याचा साधा अर्थ असा आहे की गरजेनुसार स्वतःमध्ये बदल करा आणि समाजाचा विचार न करता तुमचे काम पूर्ण करा. आयुष्यात मित्रांची भूमिका खूप महत्त्वाची असते. आपण नेहमी ऐकतो की मित्र नेहमीच कठीण काळात ओळखले जातात. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या कठीण काळात साथ दिली त्याचप्रमाणे तुम्हीही तुमच्या मित्रांना साथ द्यावी. यासोबतच असे मित्र बनवा जे तुमच्या कठीण प्रसंगी तुमच्या पाठीशी उभे राहतील. जीवनात विजय पराजय असतो, पण यश फक्त त्या व्यक्तीलाच मिळते जो आपल्या चुकांमधून शिकतो आणि पुढे जातो. हरल्यानंतर निराश होणे हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. कोणत्याही परिस्थितीशी लढण्यासाठी चांगली रणनीती बनवणे खूप महत्त्वाचे असते. रणनीतीशिवाय तुम्ही प्रत्येक आघाडीवर यशस्वी होऊ शकणार नाही. जर पांडवांनी श्रीकृष्णाने आखलेली रणनीती पाळली नसती तर कदाचित कौरवांविरुद्धचे युद्ध जिंकले नसते. जीवनात यश मिळवण्यासाठी तुमची विचारसरणी दूरदर्शी असावी. यासोबतच आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांचेही आकलन करता आले पाहिजे. एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात दररोज कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. श्रीकृष्ण पांडवांना सांगतात की आपण पराभव स्वीकारण्याऐवजी वाईट परिस्थितीचा सामना केला पाहिजे, कारण असे केल्यानेच आपल्या मनातील भीती नाहीशी होईल आणि एकदा ही भीती दूर झाली की ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीवर यशस्वीपणे मात करू शकते. जीवनात यशस्वी होण्यासाठी अनावश्यक काळजीसोबतच भविष्याचाही विचार करू नये. आपण नेहमी आपले वर्तमान सुधारले पाहिजे. तुम्ही तुमचा वर्तमान सुधारलात तर तुमचे भविष्य आपोआप चांगले होईल. याशिवाय जीवनात कधीही अनुशासनीयहीन राहू नये. आजच्या काळात लोक त्यांच्या उत्पन्नानुसार खर्च करतात, मात्र अशा परिस्थितीत गरज असताना त्यांच्याकडे पैसे नसतात. कोणत्याही प्रकारची कठीण आर्थिक परिस्थिती टाळण्यासाठी एखाद्याने नेहमी शहाणपणाने खर्च केला पाहिजे. आपल्याला आवश्यक नसलेली वस्तू खरेदी करण्यासाठीही कधीही पैसे खर्च करू नका. तर तुम्हाला माझी ही माहिती कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.